नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आज सर्वजण मजेत ना? मजेतच असायला हवं. तर पहा, आज शौर्यच्या स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होतं. तर त्याचे बाबा काय येणार नव्हते, परंतु शौर्यने खूपच फोर्स केला, त्याच्यामुळे त्याचे बाबासुद्धा आलेले. तर आम्हाला जायला जरा लेट झालेलं, त्याच्यामुळे आम्हाला बसायला जरा पाठीमागे जागा मिळाली. तर पहा, पाहुण्यांच्या हस्ते इकडे दीप प्रज्वलित करण्यात आलेलं आणि तर पहा, हे सॉन्ग आहे ऑपरेशन सिंदूर. तर या सॉन्गमध्ये माझं शौर्य आहे. तर या छोट्या मुलाने खूपच छान प्रकारे ऑपरेशन सिंदूरमधील व्यक्तिमत्व निभावलेले आहे. हे गाणं ऐकून तर खरंच खूपच मन भरून आलेलं. तर पहा, या मुलाने खूपच छान प्रकारे हे गाण्यामध्ये व्यक्तिमत्व सादर केलेले आहे. तर पहा, हे पूर्ण जसं काश्मीरमध्ये घटना घडलेली होती त्याचप्रमाणे हे सॉन्ग सादर केलेलं आहेत. तर हे सॉन्ग ऐकून मुलांमध्ये सुद्धा प्रेरणादायी आणि उत्साह निर्माण येतो. आता पहा, शौर्याची मिलिटरी मॅनमध्ये एंट्री होते. शौर्याला देशाबद्दल खूपच प्रेम आणि अभिमान आहे. म्हणजे कुठेही राष्ट्रगीत वगैरे चालू झाले असेल तर तो लगेच राष्ट्रगीतमध्ये एकदम शांतपणे उभा राहतो. घरामध्ये सुद्धा क्रिकेट वगैरे चालू झाली की स्टार्टिंगला राष्ट्रगीत म्हटलं जातं, तर तो एकदम सावधानमध्ये उभा राहतो. तर पहा, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांबद्दल खूपच अभिमान वाटतो. तर पहा, हा माझा शौर्य आहे. तर त्याने खूपच छान प्रकारे या गाण्यामध्ये तर पहा, शौर्याने खूप छान प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे. तर प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाबद्दल खूपच कौतुकास्पद वाटतं. तर शौर्याने खूप छान प्रकारे इकडे डान्स केलेला आहे. तर पहा, त्याचा जीव तर खूपच बारीक आहे, परंतु त्याच्या वयाप्रमाणे तो डान्स खूपच छान करतो. तर आम्हाला अभिमान आहे की माझा मुलगा खूप छान प्रकारे स्टेजवरती डान्स वगैरे करतो. त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वगैरे वाटत नाही आणि कॉन्फिडन्समध्ये तो डान्स करतो. म्हणजे कसं, आपल्याला स्टेज डेअरिंग मिळालं नाही, परंतु आपल्या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे काहीतरी करता यावं, हे या स्कूलमध्ये शिकवलं जातं. तर या स्कूलमध्ये प्रत्येक मुलाला स्टेज डेअरिंग म्हणून काहीतरी म्हणजे बोलण्यासाठी किंवा डान्स करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. तर प्रत्येक मुलांना या स्टेजवरती चान्स दिला जातो.
प्रकारे शौर्याचा खूप छान प्रकारे वार्षिक संमेलन